बापा बापा बापा, काय होई हे झोपणं? साय संध्याकाळी होऊन राहिली तरी हे बायको काही उठायचा पत्ताच नाही. इले घरात आराची काही स्पीकर नाही आहे. आता उठली असती, झाडझूड गिडझूड केली असती तर नाही. किती झोपते बाप्पा, काय होय हे? हा, मार अवदसा आणून राहिली घरात झोपू झोपू. सुशीला, सुशीला उठणं. हा, आता झाडझूड करायचा वेळ होऊन राहिला ना, आणि किती झोपतं सुशीला. बाप्पा, काय डोळे की अशी लागली हिचे? इले काही ऐकून येऊन राहिलं? हा, सुधीवरच नाही दिसून राहिली हे तर मले. अशी कशी झोप आहे बाप्पा हे? सुशीला उठणं. काय होय व, काय होय, काय लावलं तुम्ही? हा, उठणं उठणं उठणं. तुम्हाला दिसून नाही राहिलं काय घर किती साफसूफ आहे तर? हा, निसते माझ्या मागं लागून जाता. आता तुम्हाला काम धंदे नाही आहे तर मला आराम नाही करू देत काय तुम्ही? कामाला नाही चालले ना, काही नाही चालले, घरात घरात राहून राहिले निसते ना, माझ्या मागच लागून राहिले तुम्ही तर. अहो सुशीला, मी काय लागतो तुझ्या मांग? काही बोलता काय तू? आता पाय बरं, काय वेळ होऊन राहिला? 5 वाजून राहिले ना. आता थंडीचे दिवस आहे, लवकर दिवस डुबते. लवकर लवकर झाडझूड करून घे, मग संध्याकाळ होऊन जाईल ना. मग म्हणशील हे करू का ते करू, म्हणून तुला आवाज दिला. म्हटलं केव्हापर्यंत झोपतो तू? तर तुला तर बोला तर काही फायदाच नाही आहे. तू तर मलाच बोलतो 4 शब्द. आता तुम्ही कामाला नाही चालले ना, धंद्याला नाही चालले, तर मग तुम्ही जरा अशी झाडझूड करून घेतली तर काय होते? घरीच तर आहे तुम्ही. आता त्या झाडझुडीसाठी तुम्ही मला उठवता, मग झोप खराब करता. आता दिवसभर कामं केले, थकून गेली होती मी, जरा सांग टाकतो म्हटलं, तर तुम्हाला ते चांगलं नाही वाटत. आता 2 झाडू मारले असते तर काय झालं असतं तुम्हाला? जाऊ दे बाप्पा, मीच मारून घेतो. तू नको त्रास घेऊ. जाऊ दे, काय होते घराचं काम केलं तर? लोक पंचार म्हणून काऊन रे बापू, तुझ्या घरी आहे नाही का, बायकोनी आहे काय? तर त्याला म्हणत, तिलाच म्हटलं म्हणून मला झाडू मार म्हणून मी मारून राहिलो म्हणून. हा हा हा, आहे ना? लय लय उचाके आहे ना तुम्ही, लय उचाके आहे. म्हणजे जाणून बुजून तुम्ही लोकही समोर जाण आणि त्याच्या समोर झाडू मारान, है ना? म्हणजे तुम्ही त्याला सांगाल का मै बायको काही कामाची नाही आहे बा म्हणून, मै बायको माझ्याजवळून काम करून घेते म्हणून. हा, लय लय म्हटलं कुचिंचाय करून राहिले तुम्ही, लयच कुचिंचाय करून राहिले. एक तर कामाधंद्याला चालले नाही, काही नाही, घरात बसू बसू राहून राहिले, खर्च पाण्याला पैसे नाही पाहिजे काय? हा, तुम्हाला तर ना नोकरी आहे ना धंदा आहे, काही नाही आहे. हा, लोकांच्याकडे जातात, ते 4 दिवस चालले आणि 3 दिवस घरी राहून राहिले. घराचं कसं पूर्ण खर्च अंगावर येऊन राहिला. आणि कामाला काऊन नाही चालले तुम्ही? पहिले मला हे सांगा तुम्ही. आता सणवार येऊन राहिले, सणवार आले, खर्चाला पैसे गिशे नाही लागन काय? आता बाईले बोलवा लागन घरी, काही करा लागन. हा, तिळगुळ बनवा लागन. संक्रांत येऊन राहिली जवळ, तर म्हटलं तुम्ही कामावरच नाही आहे, कसं होईल मग घराचं? अहो म्हणता, तुला काय सांगू मी? अहो मी तर काम किती शोधून राहिलो, पण या मकर संक्रांतीच्या ना सारे लोक घरी आहे ना. आता तुला तर माहिती आहे राजकामाचं कसं आहे. लागलं तर लागलं, नाही तर मग रेती नाही आहे, सिमेंट नाही आहे, असं चालू राहते. आता तुला काय सांगू मी? कमीत कमी 10 जण जवळून आलो मी. का काम आहे का, काम आहे काय? पण कोणी म्हणते सध्या काम चालूच नाही म्हणते, आता संक्रांतीच्या नंतर चालू करण म्हणते. मग सांगा, आता जबरदस्तीनं जाऊ काय त्याच्या मागं लागून? आणि दुसरं काम मला येत नाही. पण पाहतो आता, म्हटलं एखाद्या शेतामेतात लागून तर जातो म्हटलं. शेतात पहा नाही तर कुठेही पहा, पण काम पहा. मला म्हटलं मकर संक्रांतीला साडी पाहिजे. आता आपल्याला लेकरं नाही ना, बाया नाही, काही नाही. नाही तर लेकरं इकडे राहिले असते तर त्याला कपडे नसते घ्यायला लागले काय? घरातही खर्च करायला लागला असता ना, काही आणून दिलं घरी ना, काही केलं. आणि ते जाऊ द्या सगळं काही, पण मला म्हटलं मकर संक्रांतीला साडी पाहिजे तर पाहिजे. तुम्ही ते काही करा, कोणतेही काम करा, मला त्याशी घेणं देणं नाही. आता मला साडी पाहिजे तर आणून दे जा मला. नाही तर मग मनान म्हटलं नाही म्हणून. थांब पप्पा, पाहतो काम, पाहतो कुठं ना कुठं लावतो ताळजोड. पियुषजी, आता आपण इथं आलो तर खरी रश्मिताईच्या इथं, पण नाही काय, मग सारं मन घरीच आहे. आता मामाची तब्येत कशी वाटून राहिली असेल काय मी, तुम्ही सांगितलं ना, डॉक्टरला फोन लावला होता ना, काय म्हणे तो? अगं राधिका, इकडे याचं अर्जंट होतं म्हणून मी डॉक्टरला म्हटलं चेकअप चेकअप करून घ्या आणि पैसे देऊन दे नाही डॉक्टरले. पाहते आई आहे, आणि एवढी काही बाबाची तब्येत काही खराब आहे नाही, ते बीपी लो झाला होता म्हणून त्याला असं वाटलं. पण जाऊ दे, आता त्याला टेन्शन आलं ना, एकदमशी टेन्शन आलं आणि बीपी लो होऊन गेला त्याचा. पण जाऊ दे, थोडक्यात हे झालं म्हणा. पण चला आता लवकर चल बरं. पण मला हे समजून येऊन राहिलं, गल्ली हे होय का हे होय, लक्षातच नाही येऊन राहिली. आता मागं आलो होतो तर त्या पोरीसोबत पायदळ पायदळ गेलो होतो आणि तिनं नेलं होतं मागं. पण एवढा गल्ल्या दिसून राहिला, कोणती गल्ली होईल कोणती नाही तर लक्षातच नाही येऊन राहिली. कोणतं हो गल्लीतून येते तर रश्मीचं घर. अहो ते पहा ना, तिथे एक पोरगी दिसून राहिली, येऊन राहिली वाटते ती इकडे. तिलाच विचारून आपण रश्मिताईच्या घरचा पत्ता. थांबा मी त्याला आवाज देतो. ताई इकडे ये जा बरं थोडंसं. ताई, अमाय कोण हे बायको नवाडी दिसून राहिली आणि मला कोण हाका मारते? मी तर ओळखते ना बाप्पा इले, काय म्हणून राहिली तर. पण पाहतो काय म्हणून राहिली तर. काय झालं ताई, काय म्हणून राहिला तुम्ही? मी तुम्हाला ओळखलं नाही. कोण तुम्ही? कसे काय आमच्या गावात? अहो ताई, आम्ही या गावचे नाही होय. माझी ननद दिली आहे इथं. आता आम्ही त्याच्या घरी चाललो होतो, पण घराचा रस्ताच दिसून नाही राहिला, समजूच नाही येऊन राहिला. आता एवढ्या मोठ्या गल्ल्या आहे, कोणती गल्ली आहे कोणती गल्ली नाही. आता कोणी दिसलंय नाही इथं. तुम्ही दिसल्या दुरून तर म्हणून तुम्हाला हाक मारली. तर म्हटलं तुम्ही सांगता का आम्हाला पत्ता? हो हो सांगतो ना, विचारा ना. कुठं जायचं तुम्हाला, कोणाच्या घरी आला तुम्ही? सांगा. आम्हाला ना
रुपेशरावचं घर पाहिजे होतं. रुपेशचं घर काय पाहिजे येईल? त्याच्या बायकोची वहिनी नाही वाटते हे. आता कसं पाहिले आले हे? कालच तर पार्वता काकूने पाहिलं होतं आम्हाला दोघीला सोबत आणि आजच हे आले. काय झालं? त्याच्या घरी काही झालं काय? त्याने सकाळपासून फोन लावून राहिले, तो उचलून नाही राहिला, तो काहीच नाही बोलला माझ्यासोबत. पण झालं तरी काय? ताई माहिती आहे का तुम्हाला? सांगा ना. ताई तुम्ही नाही काय सरळ जा आणि पलटून जा, तिथेच आहे घर. हां, आणि मी थोडीशी कामात आहे, लवकर निघतो इथून, नाही तर अजून माझा बॅड वाजून जाईल. लवकरच पडतो आता. येईन जर माहीत झालं का मग रुपेशचा चक्कर चालू आहे म्हणून, तर हे इथंच पकडून घेईन मला आणि इथंच गोष्टी ऐकून. हो माय, कशी पोरगी आहे बाप्पा, इकडून जा म्हणते आणि इकडून जा म्हणते. इथं तर मैदान दिसून राहिलं, काही समजून नाही येऊन राहिलं. कशा आहे बाप्पा या गावाचे लोक काय रुपेशराव सारखेच आहे काय घुमलेले? जाऊ ते राधिका, असं करू आपण, जाऊ समोर. आता तिचं एवढं मोठं घरच बांधलं आहे ना, आणि मैदानातच आहे, दिसतेच. चल, काही गावातले लोकही मला काही सुधीवर नाही दिसून राहिले ह्यावाल्या. हे गावात सुधवर नाही दिसून राहिलं मला. चल बरं, चल पटकीनी. रश्मीला भेटा लागते जाऊन पहिले, ते कशी आहे आणि कशी नाही. तर हो चला ना, चला लवकर चला. काय बरं राधिका, शोधल्या ना तर देवही भेटून जाते. हे तर मग रश्मीचं घरच होतं. काय बरं, या गावातल्या लोकांना आपल्याला सांगितलंय नाही. शेवटी आपल्यालाच या लागलं शोधू घर. भेटलं. चल, दिवस पुढच्या पहिले शिवून गेलो आपण इथं. चल बरं, अंदर चल. यायचा तर दरवाजा लागलाच राहते, बाहेर निघते का नाही निघत का अंदरच राहते. तर मला तर यक्कल कोंडीच दिसते, हे लोक यक्कल कोंडी दिसाले. मी काय म्हणतो पियुषची, आपण अंदर चाललो तर खरी रश्मी ताईच्या इथं, पण नाही काय थोडं थंड दिमागाने घे जा. त्याच्या घरी पहिलेच वातावरण काही चांगलं नसन. विचार कर जरा असं बोलायच्या वेळेस. मग तुझं म्हणणं काय ते राधिका? मी काय सगळं ऐकून काय तिथं माझ्या बहिणीला ते काही बोलावून माझ्या बहिणीसोबत एवढं करून राहिले, तर आपण काय ऐकासाठी आलो काय त्याचं? अहो तशी गोष्ट नाही आहे, मी तसं नाही म्हणून राहिली. जेव्हा बोलायची वेळ येईल तेव्हा तर बोलाच लागेल ना, पण कमीत कमी थोडं डोकं शांत करून विचार करून बोलचा, अशी मी म्हणून राहिली. हो, लय हुशार आहे तू. चल बरं, अंदर चल पहिले. किती वेळचं आलो मी, पण घरात कोणीच नाही दिसून राहिलं ना. ह्या रुपयाची आई आली इकडे ना, ते आली रुंजून. नाही सोनबाई आली, कोणीच नाही आलं इकडे. किती वेळचा बसलोय मी, नाही तर येऊन नाही बसला का ते पाणी आणून देते, काही आणून देते. काय चालू आहे कुचूर यायचं तिकडे काय माहित. किती वेळचा येऊन बसलो तो, येईल फुरसतच नाही वाटते बापासोबत बोलायची, आणि तिला नाही नवऱ्यासोबत बोलायची फुरसत. का पाण्याचं विचारून का काही विचारून काय करून राहिले तर तिकडे. अरे बेल कोण वाजून राहिलं, कोणीतरी आलं वाटते. रुंजून बाई दरवाजा उघड, पाय कोण आलं तो. अरे पद्मा, तू? मी आता रुंजूनला आवाज दिला, आणि किती वेळ झाला मी इथे येऊन बसलो. तर यकोही नाही आलं इकडे, ना पाण्याचं विचारलं ना कायचं विचारलं. वावरातून थकून मानून आलो मी, आणि काय करून राहिले होते तिकडे कुचूर. जाऊ दे, काय पहिले दरवाजाकडे का कोण आलं कोण नाही, तर बेल वाजून राहिली. अरे पद्मा कशी नाही बोलली माझ्यासोबत, कायच्या गुंत्यारात आहे हे? हाव नाही कशी नाही बोलली, काय झालं इले? अरे तुम्ही कोण होय, कोण आलो? ओळखीचं वाटून राहिलं कोण आलं तो. या अंदर या. अरे हे रश्मीचे भाऊ आणि भावचे आता ह्या वेळेस हे कसे काय? माय बाई, कसं करू आता? या माणसासमोरच आले हे, आणि ह्या रश्मीनं फोन लावला होता वाटते तिच्या भावाले आणि भावजाईले. आता कसं करू? ह्या पोरानं तर झहर खाची पाळी आणली मायावर, झहर खाची पाळी आणण्यासाठी. नमस्कार. बसा आरामशीर बसा. बस ना बाई, बस ना राधिका, बस रे पियुष, मी पाणी आणतो. कसं काय चालू आहे मग घरी? सगळं काही बरोबर चालू आहे? आता तुम्ही मागं आले होते तेव्हा मग काही भेट झाली नव्हती, आणि मी होतो कामात. आता आज बरं झालं, आज झाली भेट. कसं काय ते बापा किंवा कसे आहे? सगळे चांगले आहे. आम्हाला जरासं रुपेशराव सोबत बोलायचं होतं. रश्मी कुठे आहे तर? रुपेश सोबत काय बोलायचं होतं? रुपेश सोबत तुम्हीच विचारा रुपेशरावला, काय झालं काय नाही. तर किती दुःखात आहे म्हटलं आमची बहीण इथं. याच्यासाठीच तुम्ही इथं बोलावलं होतं काय तिले, काय येऊन जाय म्हणून, सोडून द्या म्हणून आणून तिले. पियुष, तुला तुझ्या घरच्या लोकांनी काही शिकवलं नाही काय का मोठ्यांसोबत कसं वागायचं, कसं नाही, कसं बोलायचं? हे शिकून राहिलं काय तू घरून? असे संस्कार आहे का तुमचे? कसं बोलायचं तर कशाचं दुःख आहे तुझ्या बहिणीला इथं? सगळं जे मागून राहिली ते देऊन राहिलो आम्ही, जशी राहून राहिली तसं राहू देऊन राहिलो, आणि कायचं दुःख आहे तुझ्या बहिणीला इथं? हे बोलायची रीत नाही आहे म्हटलं, रीत राहिले. आमच्या इथं असं काही चालत नाही. तुमच्या इथं काय चालते काय नाही चालत, तर पहिले तुम्ही रुपेशरावला बोलवा आणि त्यांना विचारा काय चालून राहिलं म्हणा घरात म्हणा, ह्या म्हणा, आणि काय कसा व्यवहार करून राहिले ते माझ्या बहिणीसोबत. अहो थोडं थंड दिमागानं घ्या ना. एवढं गरम काय होता तुम्ही, थोडं थंड दिमागानं घ्या. पाहून असं काय केलं माझ्या पोरानं? का एवढे कातावून आले तुम्ही तुमच्या घरून? असं काय केलं त्यानं? हे पहा, मी मोठ्यांचा आदर राखतो म्हणून मी तुम्हाला काहीच नाही म्हणत. पहिले तुम्ही तुमच्या मुलाला बोलवा आणि आमना सामना त्याच्यासोबत बोला, काय झालं काय नाही, आणि मग बहिणीला पण बोलवा. माय बहीण काय केलं ह्या पोरानं अजून? रुपेश इकडे ये रे. अरे रश्मीची भाऊ आणि भावजाई आले. आता काय मी ते बाबाला त्यानं काय सांगितलं काय नाही, पाय किती रागात ओरडून राहिले ते तुझ्या नावानं. जाय लवकर आता ह्या गोष्टीला मी नाही सांभाळू शकत, माझ्या हाताबाहेरची आहे. आता जसं केलं तसं भुकत जाय. आता बोल तुझ्या बाबासोबत, जाऊ लवकर नाही तर ते घरात येईन आणि तुला मारन.
लवकर जाय हॉलमध्ये लवकर जाय. दादा, वहिनी, वहिनी मला इथं नाही राहायचंय. वहिनी मला तुम्ही घेऊन चला. वहिनी तू मला इथं नाही राहायचंय. काय होय रुपेश हे? हा कायचा होय तमाशा? हा काऊन लढून राहिली रश्मी एवढं? काय झालं असं? काय केलं त्या? आणि कायले आले तिचे भाऊ आणि भावजाई? हा सांग आता मला काय झालं काय नाही. आणि पद्मा तुम्ही काही नाही सांगत मला, आहे ना? काय होऊन राहिलं या घरात? काय चालून राहिलं काय नाही? तुला काम नाही का मग कानावर गोष्ट टाकाले? आता काय होऊन राहिलं घरात? धिंगाणं काय चालू आहे? तर आपल्याला तर काही माहितच नाही काय होऊन राहिलं तर आपल्या पाठीमागं कायचं होतं हे? रुपेशचे बाबा, ते काय ते करतं? स्पष्ट बोलणं काय होऊन राहिलं काय नाही तर? हा सांग रे रुपया, काय चालू आहे? काय चालू आहे या घरात? लवकर सांग मला आता. आई कसं करू मी? हे पाय बाबू, आता जे खरं खरं आहे ते तुझ्या बाबाला सांगून दे. नाही तर अजून तू जास्तीच्या गोष्टी करशील ना तर अजून तुझ्या भोवती येऊन जाईल. खरं बोल तुझ्या बाबासोबत. आता मी हात मागाय म्हटलं, मी ह्या गोष्टीत हात नाही टाकू शकत. नाही तुझे बाबा तुला सोडन आणि मलाच इथं 4 चौकासमोर मारत बसन. हा तूच बोल आता तुझ्या बाबासोबत. बाबा ते बाबा काय ते करून राहिला? स्पष्ट बोलणं काय झालं तर? हा भांडणं झाले का तुमच्या दोघांचे? भांडणं झाले तर घरातल्या गोष्टी घरातच मिटवा लागते ना. आता माहेरी फोन लावून हे असं भावाले आणि भावजाईले बोलवल्यानं होते काय? घरातल्या गोष्टी घरातच काढायला लागते. असं लोकांना तमाशा दाखवा लागते काय? आणि काय झालं? काय केलं ते तिने एवढी लढून राहिली तर ढसा मामाजी मला असं वाटते का रुपेशावची हिंमत नाही होऊन राहिली तुम्हाला सांगायची सगळं काही खरं तर मीच सांगून देतो ना. तुमच्या पोराचं म्हणते दुसऱ्या पोरीसोबत लफडं चालू आहे म्हणते आणि तुमचं पोरगं तिच्यासोबत लग्न करायचं म्हणून राहिलं म्हणते. काय काय होय हे? रुपेश काय होय हे? जे रश्मीचा भाऊ बोलून राहिला ते बरोबर आहे काय? खरी गोष्ट आहे काय हे? हा सांग मला तू पहिले, खरी गोष्ट आहे काय हे? बाबा बाबा ते बाबा पूजा बाबा पूजा असं हे पोरगी आहे मग ते पूजा आहे ना? अजून त्या धिंगाणं चालू केला काय? हा तुला सांगितलं होतं ना का ते पोरगी आपल्या लायकीची नाही आहे म्हणून? आपल्या लायकीची नाही आहे, आपल्या बरोबरीची नाही आहे. जर करायचं असतं तर लग्नाच्या अगोदरच तुला लग्न तिच्यासोबत करून दिलं असतं. आणि काय तेव्हा नाही म्हटलं असतं ना? तुला माहित नाही ते तुझ्या मागं नाही, तुझ्या पैशाच्या मागं फिरून राहिली. हा तुला हे गोष्ट काऊन नाही समजत? आणि कायचं धिंगाणं लावला या? झालं गेलं पार पडलं होतं. आणि हे आता बायकोले त्रास देऊन राहिला का आता तू? हा हे असे धंदे चालू केले काय? आणि काय तुला लग्न करायचं आहे का तिच्यासोबत? काय ऐकून राहिलो मी? सांग ना मला काय करायचं आहे तुला तिच्यासोबत? लग्न करायचं आहे काय? हा बायकोले त्रास देतं आणि दुसऱ्या पोरी पारिपाच्या मागं घुमतं. तुला लाज नाही वाटत काय रे? हा बाबा गलती झाली बाबा. आता नाही होणार बाबा मला क्षमा कर बाबा. आता नाही होणार बाबा. रुपेशचे बाबा, काय करू राहिले तुम्ही हे? हा थोडंसं तर भान ठेवा. मार काय त्याले? मार खायचेच धंदे करून राहिला तो. हा लय माजल्यासारखा करून राहिला. त्याला समजावून काहीच फायदा नाही. त्याचे जास्तीचे साय जाऊनच नाही राहिले अंगातून. त्यासाठी आता त्याला मी सरळ करतो. मी थोडंसं ढिल्लं काय सोडलं तर डोक्यावर बसून गेला तो, आहे ना? डोक्यावर बसासाठी. बाई रश्मी तू काही चिंता नको करू. तू या घरची सून आहे. हा आणि तुला कुठंच नाही जायला लागत म्हटलं. जेव्हापर्यंत मी या घरात आहे तेव्हापर्यंत कोणीच नाही तुला इथून बाहेर काढणार. आणि तूही नको जाऊ. थोडा सबुरी घे. मी याला रस्त्यानं आणतो. रस्ता लावतो मी याचा. हा थोडी सबुरी घे तू. आणि तुले जे काही यातना झाली याच्या ना त्याच्याबद्दल मी माफी मागतो तुझी. बाबा